पुराभिले कार्यालयाविरोधात अब्राहम अडाव यांचं आमरण उपोषण, भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी। अब्राहम अडाव यांनी पुराभिले कार्यालय पुणे येथील कथित भ्रष्टाचाराविरोधात आमरण उपोषण सुरू केलंय। या आंदोलनातून त्यांनी सहाय्यक संचालकांच्या पदावरील कथित अवैध नियुक्तीची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे। तसेच 30 कोटी व 50 कोटी रुपयांच्या खर्चातील संशयित घोटाळ्यांचा पूर्ण हिशोब जनतेसमोर मांडावा अशी मागणी करण्यात आली आहे। कार्यालयातील आर्थिक व्यवहार पारदर्शक करण्यासोबतच कर्मचाऱ्यांच्या जात पडताळणी प्रक्रियेतील गैरप्रकार उघड करून दोषींवर कठोर कारवाई करावी असं त्यांनी सांगितलंय। माहिती अधिकार कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करून माहिती देण्यास टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणीही करण्यात आली आहे। भ्रष्टाचार थांबवा, देश वाचवा असा संदेश देत हे आंदोलन सुरू आहे। टाइम्स ऑफ महाराष्ट्र पुणे शहर प्रतिनिधी धीरज महांगरे। नमस्कार, मी धीरज महांगरे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र पुणे शहर प्रतिनिधी। आज आपण आलेलो आहे पुराभिलेख कार्यालय पुणे येथे। माहिती अधिकार नागरिक समूह संस्थापक अध्यक्ष अब्राहम अडाव यांनी आमरण उपोषण सुरू केलेलं आहे। ते कशाबाबत ते त्यांना विचारू। सर नमस्ते। नमस्ते। हे जे उपोषण तुम्ही केलेलं आहे ते कशा संदर्भात आहे याची माहिती द्यावी। पुणे पुराभिलेख कार्यालयामध्ये जो भ्रष्टाचार वाढलेला आहे, या कार्यालयामध्ये जी अवैध भरती झालेली आहे, सहाय्यक संचालक यांनी जी शासनाने दिलेली खुर्ची ती सोडून आपल्या खर्चातून आणलेली खुर्ची या कार्यालयात वापरलेली आहे। तसेच या कार्यालयात जी बोगस भरती झालेली आहे त्या भरतीची चौकशी व्हावी। तसेच या कार्यालयाला 30 कोटी आणि 50 कोटी इतका निधी हा मायक्रोफिल्मसाठी दिलेला आहे, परंतु याची कोणतीही माहिती, कर्मचाऱ्यांची माहिती, कामाची माहिती, या वर्क ऑर्डरची माहिती किंवा हे काम कधी पूर्ण होणार आहे, या कामासाठी किती निधी आता वितरित झाला याची कोणतीच माहिती ही माहिती अधिकारात देत नाही किंवा खुली करत नाही। प्रजा ही राजा आहे आणि या राजाला शासनाच्या तिजोरीतील एक एक रुपयाचा हिशोब घेण्याचा अधिकार या संविधानाने दिलेला आहे। आणि आज देशाला स्वातंत्र्य मिळून एवढे वर्ष झाले, या देशाला संविधान लागू होऊन 77 वर्ष झाले, तरीही या देशात नागरिकाला रस्त्यावर बसावं लागत आहे, उपोषण करावं लागत आहे। ही खूप मोठी शोकांतिका आहे। आम्ही या देशाचे मालक असून आम्हाला शासनाच्या तिजोरीचा हिशोब घेण्यासाठी आज रस्त्यावर बसावं लागत आहे। माझे अनेक RTI कार्यकर्ते आपला उद्योग व्यवसाय, आपलं घर सोडून आज रस्त्यावर बसलेले आहेत। अनेक गाड्यांची धूळ, एवढं मोठं ऊन आम्ही डोक्यावर घेऊन आज रस्त्यावर बसलो आहोत। आज आम्ही शहीद दिन साजरा करत आहोत। भगतसिंग राजगुरू सुखदेव यांना 23 मार्च 1931ला जी फाशी देण्यात आली आणि त्यानंतर आपल्या देशात भगतसिंग राजगुरू सुखदेव जन्माला आलेच नाही। आणि आमच्यामध्ये भगतसिंग राजगुरू सुखदेव आम्ही निर्माण करणार आहोत आणि देशाला या भ्रष्टाचारी नेत्यापासून आम्ही मुक्त करणार आहोत। हा देश लुटण्याचा कार्यक्रम अनेक राजकीय नेत्यांनी आणि शासकीय अधिकाऱ्यांनी लावलेला आहे, परंतु आम्ही हे चालू देणार नाही। शासनाच्या तिजोरीतील 1 रुपया कोणी लुटत असेल तर आमच्या हृदयात सर्वात मोठा होणारा हा दर्द आहे, आमच्या हृदयात होणारी वेदना आहे आणि आम्ही शासनाच्या तिजोरीतील रुपया कोणालाही लुटू देणार नाही। आज या ठिकाणी आमचे प्राण गेले तरी चालेल, परंतु आम्ही शासनाच्या तिजोरीचे रक्षण करू, कारण भारत आमचा देश आहे आणि या भूमातेचे आम्ही रक्षण करणार आहोत। माहिती अधिकार कार्यकर्ते उपस्थित झालेले आहेत, त्यांची काय प्रक्रिया आहे बघूया। माहिती अधिकार कार्यकर्ते ठाणे शहर जिल्हा आम्ही कार्यकर्ते आज अनिल महाडिक आज आम्ही पुणे जिल्ह्यामध्ये आलेलो आहे आणि जे आमरण उपोषण करण्यासाठी आमचे जे माहिती अधिकार सामूहिक संस्थेचे अध्यक्ष अब्राहम अडाव यांना आम्ही पाठिंबा देण्यासाठी ठाण्यावरून आलेलो आहोत। आमचे कार्यकर्ते आज जे चाललं आहे देशामध्ये, राज्यामध्ये, अर्ध माहिती अधिकार अर्ध आला तरी त्यांची झोप उडते आणि जे जनता ही राजा आहे, राजाला झोपून ठेवलेलं आहे, माहिती देण्यासाठी पुढे येत नाही। कुठल्याच अधिकाऱ्यांना भीती वाटते का जर यांनी माहिती मागितलं आम्ही रस्त्यावरती येऊ, पण माझं म्हणणं एकच आहे, तुम्ही जर पारदर्शक कारभार केला तर तुम्ही रस्त्यावरती येणार नाही, तुम्ही चांगल्या जागेवरती बसाल, पण खोटं काम केलं तर आम्ही तुम्हाला रस्त्यावर ऑफिसमधनं बाहेर खेचून घरी बसू। आणि आमच्या जे अध्यक्षांनी जे आज भूमिका मांडलेली आहे, जे कोणतं ते अमर उपोषणचं, त्याच्यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार आहे। जे पुराण काळातले जे
स्कॅनिंग जे होतात त्याच्यामध्ये 30 कोटी 50 कोटी हे काय चाललं आहे मनमानी कारभार. कोणाचं लक्ष नाही, जनताही झोपली आहे म्हणून घ्यायचा फायदा तुम्ही गैर घेताय का? तसं होऊन देणार नाही. आमचे जे आढाव सर आहे त्यांनी खूप मोठा प्रयत्न करून हे यशस्वी करून हे जी भ्रष्टाचार बाहेर काढला आहे त्याला आमचा पूर्ण साथ आहे आणि जसं जसं करतील आम्ही त्यांच्या पाठीशी आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते यांचं असं स्पष्ट म्हणणं आहे की चांगलं काम केलं तर घाबरायचं कारण नाही आणि जर चुकीचं काम करत असाल तर तो भ्रष्टाचार आम्ही बाहेर काढणारच. धन्यवाद सर. माहिती अधिकार कार्यकर्ते सचिन परदेशी इथं आलेले आहेत. त्या उपोषणाबाबत जाणून घेऊ. नमस्कार, मी सचिन परदेशी कोरेगाव भीमाईत राहतो आणि आमचे आदरणीय अब्राम आढाव सर माहिती अधिकार नागरिक समूहाचे संस्थापक आहे. ते आज इथे उपोषणाला बसलेत. त्याचं कारण आहे की त्यांनी काही माहिती मागितली शासनाला पुराभिलेख कार्यालयामध्ये. तर सगळ्यात अगोदर प्रश्न हा आहे की ते उत्तर का देत नाही, उपोषणाला बसण्याची वेळ काय येते. शासनाने याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. ज्यांचे वरिष्ठ अधिकारी त्यांच्यापर्यंत पण हा निरोप गेलेलाच असेल, पण ते अजूनसुद्धा इथं आलेलं नाही आहे. ते आतमध्ये बसलेत आणि आम्ही बाहेर बसलो. त्यांना असं वाटतं की आता आम्ही इथं असंच उपाशी मारावा, बरोबर ना. तर त्यांनी ही माहिती लवकरात लवकर द्यावी म्हणजे आम्हाला पण इथून घरी जाता येईल, सरांना पण घरी जाता येईल आणि ते पण त्यांच्या खुर्चीवर निवांत बसतील. बस एवढंच बोलतो. माहिती अधिकार कार्यकर्ते लांडगे हे इथं आलेले आहेत, त्यांना विचारूया. तुमचं काय म्हणणं आहे या उपोषणाबाबत? तुमची भूमिका काय? या उपोषणाबाबत सांगायचं झालं तात्पर्य तर हा नागरिकांचा पैसा आहे. नागरिकांनी जो पैसा शासनाला दिलेला आहे कररूपी स्वरूपात, तो शासनाने व्यवस्थित चांगल्या स्वरूपाचा नागरिकांना फायदा होईल यासाठी त्याचा उपलब्ध केलेला निधी असतो. त्यांनी हे जर खरं पाहिलं तर त्यांनी डिस्क्लोज करायला पाहिजे. ही जी माहिती आहे तुम्ही शासनाचा निधी आला तर डिस्क्लोज करा ना पब्लिकसाठी. तुम्ही ऑनलाईन टाका आणि माहिती अधिकार जर केला तर त्याला द्या. आणि पहिली गोष्ट तर माहिती अधिकार करायलाच नाही पाहिजे की जेणेकरून शासनाने जर ते प्रसिद्ध केली माहिती तर माहिती अधिकार कधी करायला लागला नाही पाहिजे नागरिकांना. आणि या दृष्टिकोनातून काय होतं, हे अधिकारी काय करतात, ह्या पैशाचा भ्रष्टाचार करतात, मात्र उत्तर देतात, माहिती अधिकाराला उत्तर देत नाही. त्याच्यावरती अपील जरी अपीलाचा आदेश करतात की माहिती द्या, परंतु अपील अधिकारी सांगतो की माहिती देऊ नका. सेकंड अपीलात जाते 2-2, 3-3 वर्ष जातात. नागरिकांचं अजून मनोबल कमी होतं आणि वरती गेल्यानंतर ते असे अधिकारी बसवले मकरंद रानडेसारखे त्या अधिकाऱ्यांना वाचवायचे कामं करतात. काय फक्त आदेश करतात माहिती द्या यांना, 2-2 वर्ष थांबून काय आदेश येतो माहिती द्या. परंतु त्या शासनाच्या कायद्यात तरतूद आहे माहिती अधिकार की त्यांना ती शिक्षा जी ठरवलेली 25,000चा दंड आणि प्रथम अपीलाने आदेश करून सुद्धा त्याची अंमलबजावणी नाही झाली तर त्याच्यावर त्यांनी शिस्तभंगाची कारवाई करायची. ही कारवाई करतच नाही आहे. आणि शासनाचा जो महसूल येतो आहे तो महसूल आमच्याच पैशातून येतो. आम्हाला तुम्ही हिशोब देत नाही म्हणजे काय? काही मालक असून आम्हाला हिशोब द्यायला पाहिजे नोकरांनी, हा देत नाही आहे. आणि त्यामुळे आज आब्राम साहेब हे जे बसलेले उपोषणाला त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे. जनता ही राजा आहे आणि राजांनी जो अर्ज केला त्याची माहितीच प्रशासकीय सेवक देत नाही. सेवकाची भूमिका विसरला आहे आणि राजाला उत्तर मिळत नाही, म्हणून अब्राम आढाव यांनी हे उपोषण सुरू केलेलं आहे. धन्यवाद सर. एक घ्या, एक महिलाचं घ्या.